हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने आणि मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, पहाटेची वेळ आहे आणि इथे थोडंसं किचनचं जे वॉश बेसिन आहे त्याच्यामध्ये भांडे वगैरे दिसत आहेत. तर ते आजकाल पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं. आणि इथे ना माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता आणि अर्धा स्वयंपाक बाकी होता. तेव्हा मग अचानक म्हणलं की आता थोडासा वेळ आहे तर पटकन व्हिडिओ बनवायला स्टार्ट करावं. तर भाजी शिजत आहे आणि चपात्या पण डब्यापुरत्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता फक्त डब्बा पॅक करायचा बाकी आहे. आणि आज ना ॲक्च्युली खूप म्हणजे खूप घाई गडबड झाली डब्बा बनवण्यासाठी, कारण की रोजच्या टायमाला आज उठले नव्हते. तर अर्धा तास उशीर लागला उठायला. कारण की काय माहिती आहे का, त्याला पण एक कारण आहे. रात्री ना म्हणजे आमच्या इथे ना आजकाल हे 2-3 दिवसापासून असं चालू आहे की पाणी ना म्हणजे दुपारच्या टायमाला जातं, 1-2 वाजता जातं पाणी आणि त्यानंतर मग 6-7 वाजता पाणी येतं संध्याकाळच्या टायमाला, असं चालू आहे. पण ना मग आम्ही रात्री पण काय केलो की वाट बघत बसलो, पाणी येईल पाणी येईल, पण पाणी काय आलंच नाही. जवळजवळ 9:30-10 वाजल्या रात्रीच्या, तरीसुद्धा पाणी आलं नव्हतं. मग आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर थोडंसं हे भांडे जे आहेत ना मुसरे, ते ना त्यातलं मुसरं वगैरे काढून ठेवलं आणि थोडंसं धुवून ते वॉश बेसिनमध्ये ठेवून दिले, कारण की घासायला पाणी नव्हतं त्यामुळं. आणि मग ना आम्ही पाण्याची वाट बघितली भरपूर वेळ, पण पाणी आलंच नाही. त्यामुळं रात्री झोपायला पण उशीर झाला. आणि मग साहेब पण बोलले, आता पाणी नाही तर सकाळी डब्बा तर कशाला करतेस, नको बनवू म्हणून. म्हणून मग ना थोडंसं उशिरा उठलो, म्हणजे 4ला उठलो. आणि 4ला उठून मग चेक केलं पहाटे 4ला उठून, तर पाणी आलेलं होतं. मग एवढ्या घाई गडबडीने ना आम्ही 4ला डब्बा बनवायला चालू केला आणि 4:45ला तर डब्बा तयार पाहिजे होता. तर चपात्याचं पीठ मळायचं, भाजीची तयारी करायचं, हे सगळं म्हणजे एकदम घाई गडबडीने केलं. आज खूप धावपळ झाली एकदम. पाऊस बंद झाला नेमका. कुठं आहे? तर फ्रेंड्स, बाल्कन्यांमध्ये ना रोजचं जरी वॉटर वॉश केलं ना तरीसुद्धा अशी अवस्था होतेच बाल्कनीची पावसाळ्यामुळे. कारण की हवा पण असते आणि पाऊस पण असतो, त्यामुळे ते पानं वगैरे गळून पडतात सारखं आणि त्यामुळं घाणच होते बाल्कनी. आणि ते स्टँड पण आम्ही बाहेर ठेवला आहे बघा, फ्रीजला नवीन स्टँड लावला आहे ना खाली, तर जुनावाला बाहेर काढून ठेवला आहे, ते भंगारमध्ये देता येईल. आणि त्यानंतर मग मी आली आहे इथे बाल्कनीमध्ये. तर जोपर्यंत ते साहेबांचा रिक्षा वगैरे येत नाही आणि ते बसून वगैरे जात नाही, तोपर्यंत मी एक 5 मिनिटासाठी मी उभं राहत असते बाल्कनीमध्ये. आणि पहाटेची वेळ तर ना एकदम शांत असते ना, आणि त्यामध्ये जर एखादं विमान वगैरे उडत असेल जवळपास, तर ना खूप मोठा आवाज येतो. तर ते आवाज येत होता जोरदार, त्यामुळं मी वरती बघितलं. आणि अशा शांत वातावरणामध्ये ना लांबचा एकदम ट्रेनचा आवाजसुद्धा येतो. म्हणजे पटरीवरती ट्रेन जेव्हा चालते तेव्हा तसं आवाज येतो ना, ते सुद्धा आवाज येतो. एवढं शांत वातावरण असतं पहाटेच्या टायमाचं, एकदम शुकशुकाट असतो. आणि त्यामध्ये ना अधूनमधून कुठंतरी रिक्षा वगैरे येणारं, त्यांचा वगैरे आवाज किंवा ट्रेनचा आवाज किंवा विमानाचा आवाज असं चालू असतं पहाटेच्या टायमाला. आणि अशा शांत आणि फ्रेश वातावरणातच ना कामं जी आहेत ना ती लवकर लवकर होतात. म्हणजे उठण्याचा त्रास तर होतोच सगळ्यांना, मला सुद्धा होतो अजून. म्हणजे एवढं 2-3 वर्ष झालं मी पहाटेच उठते 3:30ला. पण तरीसुद्धा ना असं थंडीच्या दिवसामध्ये वगैरे म्हणजे पावसामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ना पहाटे लवकर उठायचं म्हणलं ना तर म्हणजे त्रास होतोच होतो. पण तेवढंच उठण्यापुरताच त्रास होतो. त्यानंतर एकदा ब्रश केलं, फेस वॉश वगैरे केलं आणि कामाला सुरुवात केली ना, मग अशा शांत आणि फ्रेश वातावरणामध्ये ना म्हणजे एकदम पटापट कामं होतात. काय माहिती काय जादू आहे, पण ना एकदम पटापट कामं होतात, कारण की आपलं पूर्ण लक्ष कामावरती असतं ना. आणि त्यामुळं ना हे असतं. बाकी नंतर ना मग उशिरा थोडंसं उठलं की मग नंतर मुलांचं घाई गडबड असते. पुन्हा कुठंतरी टी व्ही वगैरे त्यांचा आवाज असतो. पुन्हा काहीतरी म्हणजे खूप हे असलं ना
किलबिल असली तर मग ते कामं होत नाहीत व्यवस्थित. पण शांत वातावरणामध्ये ना आणि डोक्यामध्ये विचार पण चालू असतात, की एखादा पॉझिटिव्ह विचार चालू असतो, की पुढं काय करायचं, काय काय हे करायचं. हे सगळं म्हणजे विचार करत करत आपलं कामं पण चालू असतात. त्यामुळं ना पहाटेच्या टायमाला ना जरा लवकरच कामं होत असतात जर हे केलं तर. आणि थोडंसं उशिरा उठलं ना मग मात्र एक काम करायला भरपूर वेळ लागत असतो. हे माझा अनुभव आहे स्वतःचा. आणि आता इथे ना मी वैभवदादाला पण उठवलेला आहे. तो गेलाय ब्रश वगैरे करायला. तोपर्यंत इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आणि हा स्टीलचा टोप जो आहे ना तो मी आत्ताच म्हणजे रेशन भरतानाच घेतलेला आहे. तुम्ही पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. रेशन भरताना स्टीलचा टोप घेतलेला आहे. आणि खूप जड म्हणजे आहे टोप, म्हणजे वजन खूप आहे याचं. आणि 300ला पडला हा टोप. आणि आम्ही दुकानातून घ्यायला गेलो होतो ना तो खूप महाग सांगत होता तिथं, म्हणजे जवळजवळ 350-400पर्यंत प्राईज होती याची. पण आम्ही इथून मॉलमधून घेतला ना तर थोडंसं कमी वाटले पैसे इथे. आणि स्टीलचे भांडे ना म्हणजे खरं तर घासायचं वगैरे जास्ती काही हे होत नाही, खूप लवकर होतं घासून वगैरे. ॲल्युमिनियमचा टोप आहे माझ्याकडे, म्हणजे 3-4 टोप आहेत असं मोठे मोठे. पण ते ना जर त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं तर त्या आतल्या साईडने पूर्ण काळं काळं होतं. आणि ते घासायचं म्हणलं ना खूप जीवावर येतं. खूप म्हणजे खूप कष्ट करावं लागतं ते ॲल्युमिनियमचा टोप घासायला. त्यामुळं ते मी ना ठेवून दिलेले आहेत पोटमाळ्यावरती. ते मला वापरावंच म्हणजे वाटतच नाही की ते वापरावे भांडे. ॲल्युमिनियमचे भांडे वापरायचे म्हणलं ना ते काळपट वगैरे होतात आणि त्यामुळे खूप कंटाळा येतो. तर आता इथे चालू आहे भाजी बनवण्याची तयारी. तर ना अगोदर मी सुक्कं खोबरं टाकलं थोडंसं जारमध्ये. त्यानंतर लसूण टाकला 8 ते 10 पाकळ्या. त्यानंतर थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर. तर हे सगळं ना मी वाटून घेणार आहे आता. तर ह्या 4 वस्तू सुक्कं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे 4 वस्तू मी वाटून घेणार आहे. आणि त्याच्यानेच ना त्या मसाल्यानेच मेन तर ना भाजी खूप टेस्टी होते. आणि मी पहिल्यांदाच बनवत होती ही भाजी अशा पद्धतीने. आणि मला वाटलं की सांडगे म्हणल्यावरती मुलं खातील का नाही काय माहिती, आता प्रश्न होता. पहिल्यांदाच मी बनवत होते सांडगे. तर बघितलं अशा पद्धतीने बनवून खूप टेस्टी लागलं. त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं मला ही रेसिपी. आणि वॉश बेसिनमध्ये बघा भांड्याचा ढीग झालेला आहे आता, म्हणजे रात्रीचे भांडे आत्ताचे स्वयंपाकाचे भांडे मिळून एवढा ढीग झालेला आहे. आता हे पटापट मला घासून पण घ्यायचं आहे, कारण की पाणी पण नंतर कधी जाईल काय सांगता येत नाही. त्यामुळं पटापट माझी कामं चालू होती. आणि आता मसाला तर वाटून झालेला आहे. आणि त्यानंतर साईडला मी ना भाजीला म्हणजे आता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे फोडणी देण्यासाठी. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, 1 चमचाभर तेल घेतलं. आणि त्यामध्ये ना हे सांडगे जे आहेत ते व्यवस्थित लालसर असं भाजून घ्यायचं. जास्ती करपू नाही द्यायचं, नाहीतर ते हे होतं. याचा फक्त ना हलका हलका असं कच्चेपणा गेला पाहिजे असं त्याला लालसर भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर मग त्याला ना थोडंसं असं कलर चेंज झाला की मग त्याला साईडला काढून घ्यायचं. तर आता इथे ना अगोदरचं थोडंसं तेल होतं, त्यामध्ये थोडंसं अजून तेल ॲड केलं. आणि आता इथे फोडणी देणार आहे. आणि इथे बघा खास करून मसाल्याचे डब्बे जे आहेत ना दोन्ही डब्बे एकदम म्हणजे पूर्ण भरभरून मसाले भरलेले आहेत. ते ना म्हणजे असं मसाले भरभरून असले ना तर मग असं एकदम छान वाटतं मला तरी. नाहीतर एक असं रिकामे राहिले ना मग ते कसं तरी वाटतं, म्हणजे एखादा दुसरा मसाला वगैरे नसला ना ते हे वाटतं. आता पूर्ण दोन्ही पण डबे एकदम फुल भरलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथे ना राई जिरे वगैरे तडतडून घेतले अगोदर. आणि त्यानंतर जे वाटलेलं वाटण होतं ना ते याच्यामध्ये ॲड केलं. आणि याला म्हणजे थोडंसं हलकं असं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत. आणि त्यानंतर मग एक करून म्हणजे असं कांदा, टोमॅटो हे नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर आता कांदा ॲड केलेला आहे. आणि कांदा पण एकदम हलकं असं हे करायचं, जास्ती त्याला हे करत बसायचं नाही, फ्राय नाही करत बसायचं. हलका असा फ्राय करून झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो पण ॲड करायचा. हे बघा, आणि बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो, एकदम बारीक चिरून घ्यायचा. आणि आता हे कांदा, टोमॅटो आणि हे मसाले थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ना पावडरचे मसाले ॲड करायचे. तर हे बघा ह्या मसाल्याचे पण डबे जे आहेत जे
रखाने आहेत ते पूर्ण असं भरलेले आहेत, म्हणजे सगळे मसाले आहेत आता माझ्याकडे. त्यामुळं ना थोडंसं असं म्हणजे आनंद होतो ना स्वयंपाक करताना, सगळं असल्या वस्तू तर आनंद होतो. पण हे ना थोडे दिवसच चालतं, त्यानंतर एक एक करून हळूहळू एखादा दुसरा मसाला असं संपत असतो आणि त्यामुळं ना मग स्वयंपाक करायचं थोडंसं मूड खराब होतो. पण असं सगळं असलं ना तर मग स्वयंपाक करायला एक वेगळाच आनंद वाटतो मला तरी. आणि आता हे सगळे ना पावडरचे मसाले जेवढे काही होते ना ते सगळे थोडे थोडे करून मी याच्यामध्ये ॲड केले. म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि हे आपलं घरगुती काळा मसाला आणि थोडंसं गरम मसाला, हे सगळं ॲड केलं. व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय केलं 1 मिनिटभरासाठी. आणि त्यानंतर मग हे जे गरम पाणी करायला ठेवलं होतं मी, 1 ते 1.5 ग्लास पाणी होतं गरम करायला ठेवलेलं, तर ते पाणी याच्यामध्ये ॲड केलं. कारण की ना सांडगे शिजायला ना जास्ती वेळ लागतो जरा, नाही म्हणजे आता हे डाळीचे सांडगे आहेत त्यामुळे ह्याला शिजायला जरा जास्ती वेळ लागतो, त्यामुळं जरा जास्ती पाणी ठेवलं. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ वगैरे टाकलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर झाकण ठेवून त्याला शिजायला ठेवलं. आणि थोडंसं आता इथे चहा बनवून घेते मी, कारण की सकाळपासून आता उठल्यापासून ना चहा वगैरे काही पिला नव्हता, कारण की आज थोडीशी जास्तीच घाई गडबड होती माझ्याकडे, त्यामुळं ना चहा वगैरे काहीच पिला नव्हता. म्हणून आता इथे चहा ठेवते, कारण की ना असं झोपेतून उठलं आणि भरपूर वेळ झाला काहीच खाल्लं पिल्लं नाही, काहीच नाही केलं नाही, तर मला थोडंसं प्रॉब्लेम होतो, म्हणजे ते असं कोरड्या उखाऱ्या आल्यासारखं होतात मला. तर आता इथे बघा मस्तपैकी आपलं सांडग्याची भाजी तयार झालेली आहे आणि थोडासा रस्सा मी ठेवलाच होता याच्यामध्ये. तर आता इथे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर बारी आलेली आहे भांड्यांची, आणि भांडेसुद्धा एका चुटकीमध्ये ओके. तर इथे बघा एका चुटकीमध्ये भांडे घासून झालेले आहेत. तर ॲक्च्युली मी मस्करी करत होते, भांडे घासायचा व्हिडिओ वगैरे बनवला नाही, त्यामुळं चुटकीमध्ये भांडे झालेले दाखवले तुम्हाला डायरेक्टली. तर आता इथे पटकन वैभवदादासाठी नाश्त्याची प्लेट हे करते. म्हणजे मेन तर ना दोन्ही पण माझी कामं हे होते मेन कारण की त्याचा डब्बा पण वेळेवरती तयार करायचा होता आणि हे जे क्लिनिंगचे कामं जे आहेत हे पण सोबत करायचे होते. तर जसं जसं मला वेळ भेटत गेला तसं तसं मी क्लिनिंगची कामं पण करत होते अधूनमधून. तर भांडे घासून घेतले, कारण पाण्याचा ना थोडंसं असं प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं कधी जाईल कधी सांगता येत नाही पाणी. म्हणून पटापट आता इथे ते पण कामं चालू होती आणि स्वयंपाकाची पण कामं चालू आणि आमच्या इकडे ना ते जे पाण्याची पाईपलाईन आहे ना त्याच्यामध्ये कुठंतरी कचरा अटकला आहे, मग ते रिपेअर करायचं आहे. ते झालं जेव्हा होईल ना तेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, म्हणजे 1-2 दिवसामध्ये होईल सॉल्व्ह. आणि इथे ना मी अगोदर सगळं पाणी पिण्याचं वगैरे भरून घेतलं सगळं, कारण की अचानक पाणी गेलं तर मग नंतर प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून सगळं बाटल्या वगैरे सगळं भरून ठेवलं आणि हा मग पण भरून ठेवला. तर आता पटकन लादी वगैरे पुसून घेते, त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून आंघोळ वगैरे करून म्हणजे बाकीचं हे होतं. तर ते सगळ्यात कपडे धुणं हे सगळ्यात लास्ट काम असतं माझं. आणि हे ग्रीनवालं जे फिनाईल आहे ना ते वापरलं ना तर खरंच म्हणजे माशा वगैरे येत नाहीत घरामध्ये. आणि बाकी ते मी एकदा वेगळं फिनाईल आणलं होतं, पण ते ना म्हणजे जास्ती वापरायचं हेच वाटलं नाही, कारण की हे अगोदरपासून हे ग्रीनवालं फिनाईल वापरायची सवय आहे ना त्यामुळं. तर आता स्वच्छ लादी वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर मग कपडे वगैरे धुवायचं काम जे आहे ते होईल. तर फ्रेंड्स हे लादी पुसायचं काम झालं ना तर त्यानंतर मला ना शिलाईचं काम करायचं आहे. म्हणजे मी नाही का 2 ड्रेस पीस मागवलेले आहेत मिशोवरून आणि ते ड्रेस शिवायचा आहे आणि 2-3 ब्लाऊज पीस पण आणलेत साधी सिंपल. तर ते ब्लाऊज पण शिवायचे आहेत रोज वापरण्यासाठी, म्हणजे ड्रेस आणि ब्लाऊज वगैरे सगळं शिवून घ्यायचं आहे, कारण अगोदरच्या मापचं काहीच येत नाही ना, त्यामुळं ते नवीन शिवून घ्यायचं आता. आणि आता इथे बघा वाजलेले आहेत सकाळच्या 9 आणि सगळं घर जे आहे ते चकाचक झालेलं आहे. तर अगोदर ना म्हणजे 7:30 वाजेपर्यंत माझं सगळं काम व्हायचं क्लिनिंगचं, पण आता ना वैभवदादाची ट्युशन सकाळची झालेली आहे ना, त्यामुळं मग मी अगोदर वैभवदादाची तयारी करत असते आणि त्यानंतर मग माझी कामं करत असते, त्यामुळं थोडंसं लेट झालेलं आहे.
तर आता काम झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी ना माझा हा वाला ड्रेस शिवून घेतला. म्हणजे आता ही दुपारची वेळ आहे आणि म्हणजे 1 ते 2 तासामध्ये ड्रेस कंप्लीट केला. आणि माझ्या सबस्क्रायबर ताई, नंदाताई आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं की ड्रेस शिवल्यावरती त्याचा व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे छोटंसं व्हिडिओ क्लिप केली इथे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि हे तर आता रोज दिसणार आहे तुम्हाला, रोज वापरायला ड्रेस शिवलेले आहेत. एकदम ढिल्ले-ढिल्ले आणि छान कम्फर्टेबल. तर फ्रेंड्स, आता ना व्हिडिओ इथेच थांबवते कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.